नेत्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। ठाणे महानगरपालिकेची निवडणूक येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेली असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी नगरसेवक तसेच आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे अमित सरैया यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे। तसेच शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे। आज मुंबई भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, ॲडव्होकेट माधुताई नाईक तसेच ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांच्या उपस्थितीत त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे। त्यांच्यासोबत अनेक स्थानिक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे। सरैया यांना पक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीने नवीन खेळी खेळली असून या पक्ष प्रवेशामुळे वागळेपेठ परिसरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहेत। सरैया यांच्या भाजपा पक्ष प्रवेशामुळे जितेंद्र आव्हाड यांना आणखीन एक धक्का बसला असून वागळेपेठ परिसरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला खिंडार पडलाय। ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आज ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जोरदार निदर्शने केली। ओबीसींना न्याय मिळावा, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करू नये, तसेच शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक मागण्यांना तातडीने मान्यता द्यावी या मागण्यांसाठी या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करत सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे। महासंघाने यापूर्वी 30 ऑगस्टपासून नागपूर येथे आमरण उपोषण सुरू करण्याची घोषणा केली। त्यात पाठिंबा म्हणून ठाण्यात एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन करण्यात आले। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करू नये, ठाणे जिल्ह्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहे सुरू करा, शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची तातडीने भरपाई द्या, ओबीसी विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणात 100% शिष्यवृत्ती आणि परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती द्यावी, महाज्योती संस्थेसाठी 1000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्या या आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी निदर्शने करण्यात आली। राज्यभरात मोठ्या प्रमाणावर हे आंदोलन उभारले जाईल। ओबीसींच्या हक्कावर कुठल्याही प्रकारे गदा येऊन देणार नाही अशी ठाम भूमिका यावेळी घेण्यात आली। जर या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर राज्यभरात मोठ्या प्रमाणात आंदोलन उभारले जाईल असाही इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। संविधानाने जे आम्हाला आरक्षण दिलेले आहे 27%, त्याच्यावरती मराठा जातीचं आक्रमण होऊ नये हे मेन आमची मागणी आहे। बाकीचं सरकारने काय करावं त्याच्यामध्ये जर काय केलं त्यासाठी खरं म्हणजे मेन आम्ही आज उतरलो आहे त्यासाठी, आणि यापुढे आम्ही उतरू, सगळे आमचे मुलंवाले सगळे उतरणार आहेत। जसं तिथे आनंद तसं आम्ही करणार आहोत। हे जर जास्त त्याने केलं तर सरसकट दाखले जर दिले तर नाही दिले आम्ही आंदोलन करू ना। त्यासाठी आमचे नेते आहेत ना, भुजबळ साहेबांनी त्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक होती काल, त्यासाठी त्याच्यावरती बहिष्कार टाकला आणि ते अटेंड केली ना, यासाठी की तो निर्णय जो आहे तो आमच्या विरुद्ध करण्याची शक्यता आहे। म्हणून आम्ही संविधानिक मार्गाने जाणार आहोत। आम्हाला काही असा हाताताईपणा करायची इच्छा नाही आहे। आम्ही शेतकरी वर्गातले लोक आहोत, आम्ही काही असे गडगंज नाही आहेत। इथे आलेले सर्व शेतकऱ्यांची मुलं आहेत। आम्ही भुजबळ साहेबांना हे सांगितलेलं आहे का वेळ आली तर आपण कोर्टात जाऊ, सनदशीर मार्गाने हा GR रद्द करायला लावू आणि तो होणार रद्द, एवढी आमची 100% गॅरंटी आहे। कारण का हे लोक आमच्या ह्याच्यात जर आले तर धड त्यांनाही मिळणार नाही, आम्हालाही मिळणार नाही। जे आम्ही 54% त्याच्यात आणखी 17-18% जर घुसले तर त्यांचंही कमी होईल, आमचंही कमी होईल। त्यापेक्षा शहाणपणा ह्याच्यात आहे का त्यांना जो 10% मिळाले ते त्यांनी घ्यावं आणि सुखात राहावं। आमच्या कुणबी प्रमाणपत्र घेण्याच्या भानगडीत पडू नये, ते सनदशीर मार्गाने घेतलेलं नाही आहे, एवढं आमची स्पष्ट भूमिका आहे। एका 10 वर्षाच्या मुलीशी लगट करीत तिचा विनयभंग करणाऱ्या जितू पवार या आरोपीला अटक केल्याची माहिती वागळेपेठ पोलिसांनी दिली। मुलीच्या बहिणीने हा प्रकार पाहिल्यानंतर आरडाओरड करून आजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीने त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले। ठाण्याच्या वागळेपेठ काजूवाडीमध्ये पीडित मुलगी एकटीच घरी असताना त्याच भागात राहणाऱ्या आरोपीने तिच्या घरात 2 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास शिरकाव करून तिचा विनयभंग केला। चप्पल आणण्यासाठी गेलेली तिची मोठी बहीण त्याच वेळी घरी परतली तेव्हा तिने आपल्या बहिणीचा आवाज ऐकला। तिने आजूबाजूच्या लोकांना बोलवून हा प्रकार सांगितला। वागळेपेठ पोलीस ठाण्यात या प्रकरणी पोस्कोसह विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे।
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यातील सावरकरनगर परिसरातील मनोबल सोसायटीत यंदाच्या गणेशोत्सवात दत्तात्रय चिवाणे यांच्या घरातील सजावट विशेष आकर्षण ठरत आहे. तब्बल 25 दिवसाच्या अथक परिश्रमानंतर कुटुंबाने काशी विश्वनाथ मंदिराचा देखावा साकारला असून तो पाहण्यासाठी परिसरातील भाविक आणि नागरिक मोठ्या संख्येने येत आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा घेऊन त्यांनी बांधलेल्या काशी विश्वनाथ मंदिराचा हुबेहूब देखावा उभारण्यात आला आहे. या माध्यमातून अहिल्यादेवींना अनोखी मानवंदना अर्पण करण्यात आले. इतिहासातील त्यांच्या पराक्रमाची व समाजासाठी त्यांनी केलेल्या कार्याची जाणीव व सजावटीतून भाविकांना होत असून अहिल्यादेवी होळकर यांचे विचार घरोघरी पोचावे यासाठी एक पत्रक देखील देण्यात येत आहे. सजावट इतकीच गणेश मूर्ती आकर्षणाचा विषय ठरत आहे. दत्तात्रय चिवाणे यांचा मुलगा प्रणय चिवाणे यांनी शाडू मातीपासून स्वतःच्या हाताने मूर्ती घरी साकारले. पर्यावरणपूरकतेचा संदेश देत कुटुंबाने यंदाही परंपरा जोपासले. याआधीही चिवाणे कुटुंबाने चाल संस्कृती, आरोग्य, धनसंपदा, वृद्ध सेवा, ऑनलाईनचे फायदे तोटे, मोबाईलचा दुरुपयोग अशा सामाजिक व जनजागृतीपर देखावे साकारले होते. त्यांच्या या प्रयत्नांना विविध वृत्तपत्रे तसेच घरगुती सजावट स्पर्धांमध्ये अनेक पारितोषिके मिळाली आहेत. या वर्षीच्या देखाव्यालाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ठाण्याच्या आझादनगर नंबर 2 येथे जय भवानी मित्र मंडळाच्या वतीने 39व्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले. 1987 मध्ये स्थापन झालेल्या या मंडळाकडून दरवर्षी समाजाला जागरूक करणारे आणि विचार करायला लावणारे विषय निवडले जातात. मागील वर्षी निष्काळजीपणामुळे होणारी जीवितहानी हा विषय घेऊन अपघाताच्या घटनांवर प्रकाश टाकण्यात आला होता. यावर्षी मात्र मंडळाने देशभक्तीचा उत्साह वाढवणारा दहशतवाद ठेचलाच पाहिजे हा देखावा साकारला आहे. ठाण्याच्या जय भवानी मित्र मंडळ यांच्या वतीने यंदा सजावटीमध्ये देशात झालेले अनेक दहशतवादी हल्ले दाखवण्यात आले. यामध्ये 12 मार्च 1993 रोजी मुंबईत झालेले बॉम्बस्फोट, 2002 सालचा घाटकोपर बस बॉम्बस्फोट, 11 जुलै 2006 रोजी उपनगरीय रेल्वे मार्गावरील मालिका बॉम्बस्फोट, 26/11 मुंबई हल्ला तसेच 14 फेब्रुवारी 2019 जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर भारतीय सुरक्षा कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या CRPF वाहनांच्या ताफ्यावर एका आत्मघातकी बॉम्बरने हल्ला केला, ज्यामध्ये 40 भारतीय सुरक्षा कर्मचारी ठार झाले. या सर्व घटना वेदक पद्धतीने दाखवल्यात. त्याचबरोबर 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू आणि 17 जण जखमी झाले होते. या घटनेचे चित्रण या देखाव्यात झाले आहे. या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले महत्त्वाचे निर्णय आणि त्यानंतर राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरची माहिती चलचित्राद्वारे दाखवण्यात आली आहे. या मोहिमेत शहीद झालेल्या जवानांची छायाचित्रे तसेच यश मिळवून देणाऱ्या 3 महिला कमांडरचे योगदान अधोरेखित करण्यात आले आहे. मंडळाने या माध्यमातून देशातील वीर जवानांच्या शौर्याला अभिवादन केले आहे.
अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.